हेलो गाइज, वेलकम बैक टू माय यूट्यूब चॅनल. मी रेणुका राऊत. सो आज बाकी पुढचं न बोलता मी डिरेक्टली आज गावाला आली आहे. सो डिरेक्टली आज मी गावाला आली आणि डिरेक्टली मी ब्लॉग इथे येऊन चालू केलाय, कारण दरवेळी मग आपलं तेच सेम होत होतं. त्यामुळे सो आम्ही आता काठी वगैरे घेऊन दाखवू त्यांच्याकडे. पण आमचा आहे आज गावाचा जागरण गोंधळ, जो की भाऊकीचा असतो. 5 वर्षांनी येतो तो. 3-5 सकाळ टाकले जे की 3 वर्षांनी येतो. मला पण हे आता कळतंय. सो आम्ही चाललो आता करवंद खायला. पूर्ण रस्त्यात येताना कुठेच भेटले नाही. सो आता चालू झालोय आम्ही जाण्यासाठी. सो चलो गाईज. तुम्ही दुसऱ्या रस्त्याने जाताना. अरे आपल्या डॉगीच नाही, आमच्या बरोबर ना ते डॉगी चालतात. अरे मग करवंदच दिसत नाहीये. म्हणजे ते आलेच नाही. जायचंय. अरे तिकडून लय लांब पडतो. आपण तिथनं येऊ ना, मज्जा येईल ट्रेकिंग मध्ये. नाही बाबा, एवढं लांब पडतं चालूच वाटत नाही. माहितीये तुला. अरे कांच्या तिकडे उतार पण लय बनते मज्जा येईल. तर तुम्हाला खाली उतरायचं ना, खाली कसं उतरायचं हे माहित नसेल तर मी आज तुम्हाला शिकवतो कसं उतरायचं. तुम्हाला पाय दिलेत देवाने, असं खाली उतरा आणि चाला गप. आणि व्हिडिओ काय बघताय लाईक करा. करणार मी इथनं करणार. हे असे फालतू लोक आहेत आपल्या इथे. एक्झॅक्ट मारा दगड. फालतूगिरी झाली. एकतर आम्ही ह्यांच्या भरोशावर आलोय. असं बॉडी तो व्हिडिओ करायचा आपल्याला. मम्मी बोली थी घर के मर्द के साथ जाना, और ये घर के मर्द हमारे देखो. एवढं फिरत आलं, एवढं खाली अक्षरशः पूर्ण आम्ही काय म्हणतो धरणापाशी आलोय. बरं आम्हाला एक पण करवंदाचं झाड दिसलं नाहीये. वाय ओ दिसलं, पण खूपच ह्याच्यात आहे, खूपच दिसतंय का. हे बघ झाड, पण कच्चे आळू. आजचे आळू कच्चे. तर हे जर तुम्ही माझा आधीचा ब्लॉग बघितला असेल मागच्या वर्षी, तर तुम्हाला माहित असेल त्याला म्हणतात आळू. काय असं खातात. ब्लॉगचं टायटल मी देतोय. प्लीज शट युअर. बावट पाळू. ए दोघ तिथं पण आहे कांच्याच्या पायापाशी आळू. सरक तिथे टोक ना, तिथं खाली वाग जरा. कच्चे आहेत ना. अरे पिकलेला आहे मंद. चल रानमेवेच्या शोधात. बघा हे आळूचं झाड आहे, ह्याला भरपूर असे आळू लागलेले आहेत. चला चले. भेटलं आहे. वाव, ह्याला करवंद दिसले. फायनली त्याच्या शोधात आलो होतो, ते भेटलं. हे तुम्ही जर खाल तर असं झाडाचं तोडून, तर ह्याला असं हे करायचंय, त्याचा चीक काढायचा. कसं आहे, आंबट आहे शेट. म्हणजे पूर्ण झाडाचं आंबट असणार आहे. गोड आहे. मला तोडलं नाही. वाव. हे बघ इकडे. ओके, लेट मी ऑल्सो ईट दिस. दादा खातच बसलाय. पुसलाय ना. कसं आहे. एवढं झूम काय केलंय, पार घुसवलंय त्याच्यामध्ये. इकडे झाडच घेऊन झाडच घेऊन जा. आम्हाला तर गोड लागले. हा, मला पण आत्ताच गोड लागलं. एक असं एक झाड पकडलंय आम्ही आणि डायरेक्ट इथल्या इथं तोडून इथल्या इथंच चालू आहे. म्हणजे तोडा आणि डायरेक्ट खावा. हळू काठी. हेलिकॉप्टरचा आवाज येतो. इकडे शूटिंग चालली आहे कुठेतरी पुढं, आणि प्रसाद बघतोय पाकिस्तानी हमला करतोय. तर आम्ही तेवढेच आता पूर्ण करून आम्ही पुण्यात चाललोय. आता पडत नाही, परत चाललोय आम्ही घरी, कारण आमची फाटली आहे. खूप फाटली आहे. पटके 4 हो रहे हैं. पाकिस्तान आम्हाला असं वाटलेलं आम्ही पूर्ण खालपर्यंत जाऊ, पण परत उद्या सकाळपर्यंत येणार कसं त्यांची. उद्या पप्पा आम्ही आता पप्पांना बोलत होतो तुम्ही पण चला म्हणून, पण ते नाही आले आमच्यासोबत. व्ह्यू दाखव. कुठं म्हणूनच आवाज येत होता ना. जर नाही दिसणार ह्याच्यामध्ये.
आणि हा व्ह्यू बघा गाईज, झूम करून दाखव ना. मोठा व्ह्यू. नाही दिसणार लोक, ते बघ तिथं 2 जण तर दिसतात, तिसरा पलीकडे उभा आहे बहुतेक. नाही दिसणार, बारीक बारीक. उलट आहे ना, अपोजिट साइड. खूप घाम आलाय. प्रसाद चलो ना, घरी जातो, झोपतो थोड्या वेळ आणि मग संध्याकाळी आज आमचा जागरण गोंधळ आहे. सो आज रात्रभर जागर राहायचंय. जागरण गोंधळ मध्ये मस्त डान्स करायचंय. यार प्रसाद असं चालू असते. चलो मिलते. फुगा केला की भरपूर होऊन जाईल. माझं ऐकत नाहीयेत त्यामुळं हरतात हे लोक, होत नाहीये. मी आय एम ओके. हरली असती ना तू ब्लॉगच नसता काढला. अरे तुला खेळता येते का ते बघा, शेंबड्या. सर सर आणि आल्यापासून आम्ही आत्ताशी आमच्या घरात आलेलो आहोत. बाहेरच फिरत होतो. अख्खं गाव फिरून आलो पण घरी आलो नव्हतो. आता घरी आलो कारण आता जागरण गोंधळ चालू होणार आहे. सगळं मुरवणी जे लोक म्हणजे जागरण गोंधळ जे लोक स्टार्ट करतात किंवा जे लोक काय करतात ग, डान्स करतात मुरवणी, त्याच्यामध्ये ते सगळे आलेत आता. त्यामुळं मग आम्ही पण आलो आणि आम्ही आता आवरणार आणि जाणार. ताजी खाणार कारण भूक लागली. नाही अगोदर कसं होतं, स्लेक्स 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 नवीन नाव काढलंय हिने गुड्डीचं. काय कळलं मला पण झालेला आहे आमचा. आता आवाज येतोय का नाही माहित नाही. फायदा उचलला मी लगेच. बघ तुमच्या इथे बरोबर लाईट. मी घरी जाणार आता. हे बघा दादा, हात धुतला का? हात दाखव, हात दाखव. आता जेवण वाढलेलं आहे, आम्ही जेवणार आणि मग त्यानंतर चालू बिल्कुल नेटवर्क नहीं है गाइस. नेटवर्क के लिए इधर इस खोमनाड में आके बैठे. दिसत पण नाहीये. बरोबर होत आहे. आम्हाला तुला शोधायला यायला लागेल. आम्ही असं नेटवर्क शोधतोय पण हे बघा इकडे दिसतंय. नाही, हा नाही, तरी पण अजून नाही आली. जेवण वगैरे झालं आणि आता इथे मस्त हवा खात बसलोय. आता जागरण गोंधळ अजून चालू व्हायचा आहे. आता वाजले आहेत 9:15. मे बी अजून एक अर्धा पाऊण तास तरी लागेल चालू व्हायला. होप सो लवकर होईल कारण आतापासून झोप यायला लागलाय कारण प्रचंड भात खाल्लाय. म्हणून आता प्रचंड आली पूर्णिमा. प्रसाद वाढत होता ना, तुम्ही बघितलंच असेल आता. त्यामुळे प्रसादनी खूप वाढलेला मला. तिने पण खूप खाल्लाय. आणि गुड्डीने तर आमच्या खाल्लाय कारण तुम्ही पोट बघा तिचं. चीटिंग 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 आणि बेइज्जती
पाण्याच्या घरी ते मेंढवाडा झाडू लागला, चिमटभर भांडारा काढला आणि अख्ख्या मेंढवाड्यावर टाकला. बगड्याच्या पकागत मेंढवाडा साफ झाला. एवढा वेळ आम्ही खात होतो ते तोंड बघत बसली. आता पाणी पत्र काम चालू आहे भाकर. मग काय आमची जागा जाणार आहे धरणावरती. चला असंच उठून पारुशे तोंड घेऊन निघालेत सगळे. निघाले रोडनी चालत चालत सुरक्षा कवच बांधून. खूप उन्हाळ्या ह्या भर उन्हात ह्यांना जायचंय असं लढाई करायला. त्यांनी मला बळजुबरी आणलंय. दीदी या प्रकारे असल्याची आपण पूर्ण भिजलेली आहे. कांच्याला आतमध्ये सोडायला गेली तिथे आणि आपण पूर्ण भिजवलं. काय क्लिप लावतोयस का डोक्याला? शॅम्पू ए रडक्या. अरे थोडं सांगून शिपडं पाणी त्याच्यामध्ये होईल. नको 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 योग्य नको. झाले चले आहे ना क्लोरीनच्या पाण्याचा वास येतो रे लय घाण. हो इथं चांगलं वाटतं. सगळे घरी चाललो आम्ही आता परत. काय खाल्लं? व्हेज. चांगलंय का म्हणून एवढ्या उन्हात ही बरं घेत थांबते. तिकडे बघ म्हणजे काय एवढं
क्या व्ह्यू आहे. आणि ते दोघं काय बोललाय ते ऐकतो डायलॉग ऐकतो. तुम्ही कुठून आले. आणि हे बघा ह्यांनी धक्का दिलाय आम्हाला येऊन. हे कांताचे मम्मी पप्पा आहेत हे. मी म्हणते कोण आहे इकडं कशाला आलंय. ह्या दोघी उठल्यात मुली. काय हालचाल झाली का झोप. अभी हम लोग वापस सुबह के जगह पे आ गए हैं. सर की मुड़का काट के असं करते ऑफ रोडिंग करते बघ म्हणजे इकडं पण इकडून खाली. काका आणि माऊ आल्यामुळं आम्ही सकाळी येऊन गेलो होतो तरी पण आम्ही पुन्हा आलोय इकडे डॅम वरती. ओव्हर एक्साइटेड. सकाळी एवढा घाबरत होता आणि नंतर आणि आता चाललाय. वॉट अ व्ह्यू बघा. फक्त सकाळीच बघितल्या तरी पण बघा परत. ऑलरेडी आहे कोणीतरी. आपल्या सोबतचेच आहेत का कोण का दुसरे आहेत. खूप छान दिसतंय. आणि इथे ऑलरेडी इकडे तुम्हाला आय डोंट नो आता दिसत असेल की नाही बट इथे वर ऑलरेडी बांधकाम चालू आहे. सो मे बी इकडे फार्म किंवा मग काहीतरी काय बोलतो आता हॉटेल रिसॉर्ट वगैरे त्याचं बनतंय. सो ह्या साईडला अगोदर काहीच नव्हतं बट आता खूप जास्त डेव्हलप व्हायला लागलंय. इकडे पोचले पण हे लोक बरोबर. आणि मी ॲज युज्युअल मागे राहिली आहे सगळ्यांच्या. तर मी पण चालले. ह्यांनी असं सामान बिमान माझ्याकडे दिलंय. तुला रेंज कसली रेंज ब्लॉग. तर ते आमचे नाना आहेत. ते सकाळी पण आले होते आमच्यासोबत. आता परत ते त्यांच्या फ्रेंड्स सोबत आले होते. झालं पाहून. आता तिकडून पाऊस यायला लागलाय. सगळे तारंबळ झालीय. अब भाग रहे सब लोग. चलो. ढगांचा आवाज यायला लागलाय. थोडा वेळ पण हे लोक स्विम नाही केलं ह्यांनी. आणि एवढ्या जोरात सगळं हे आलं. काय आलं. काळे ढग. काळे ढग राहिलं नाही. हा पाऊस येतोय अजून. हे बघा. त्यामुळे सगळ्यांनी खूप पळापळी केली कारण आम्ही गाडी एकदम असं खाली खोल असं दरी टाईप तिकडे आणली आहे. आणि तिथून वर मग गाडी नाही निघली तर पावपट होईल. त्यामुळे आम्ही पटपट चाललोय. कुठे कुठं ए चेंगड्या कुठे. चेंगड्या. अरे करवंद तर आहे खरं भरपूर. इकडे पण आहे खूप. हो अशीच येणार. गरीबच दिसून येणार.